कापसासारखे मऊ लुसलुशीत आणि हॉटेलमध्ये मिळणारे दहीवडे, त्याचबरोबर 2 चटपटीत चटण्याही आता आपण इथे बघत आहोत. तर इथे सर्वप्रथम मी 1.5 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित पाण्यामध्ये 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहे. 1.5 वाटी डाळ असल्यामुळे मी ती वेगळ्या भांड्यामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता पुरेसं पाणी घालून ही डाळ आपल्याला 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवायची आहे. त्यानंतर बनवत आहोत चटपटीत चिंचेची चटणी. तर यासाठी इथे मी 1 वाटी चिंच घेतलेली आहे आणि त्याच प्रमाणात गूळ घ्यायचा आहे. 1 वाटी चिंचेसाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. चिंच आंबट असल्यामुळे त्या प्रमाणातच गूळ घ्यायचा आहे. आणि आता हे दोन्ही पदार्थ आपल्याला इथं पाण्यामध्ये तासभर भिजत ठेवायचे आहे. चिंच व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून झाकण लावून हेही आपल्याला तासभर भिजवत ठेवायचं आहे. त्यानंतर आता तास झालेला आहे आणि इथे बघा चिंच व्यवस्थित पाण्यात मुरलेली आहे, त्यामुळे त्याचा पल्प निघायला सोपा जातो. तर अशी हाताने व्यवस्थित चुरडून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण चाळणीवर ही गाळून घेणार आहोत व्यवस्थित अशी. तर इथे मी चाळणीवर ओतून घेते आणि हाताने व्यवस्थित त्याचा पल्प आपल्याला काढून घ्यायचा आहे. हाताने व्यवस्थित चुरून याचा पल्प आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. तुम्हाला जर वाटल्यास तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूनही हा पल्प काढून घेऊ शकता, पण माझ्यासाठी इतकं इनफ आहे, त्यामुळे मी इतकाच पल्प काढून घेतलेला आहे. आणि आता हा एका भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि गॅस ऑन करून थोडीशी जिरेपूड घ्यायची आहे, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर लाल तिखट टाकायचं आहे आणि 1 उकळी याला आणून द्यायची आहे. आणि आत्ता जरी आपल्याला हे पातळ दिसत असलं मिश्रण, तरी पुन्हा थंड झाल्यावर गुळामुळे याला घट्टपणा येतो. यानंतर हिरव्या चटणीसाठी इथे मी अर्धा वाटी डाळवं घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि 1 लसूण पाकळी घ्यायची आहे आणि या सगळ्याची एक फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. तर मी आता इथं मिक्सरमधून हे वाटून घेते. तर आता तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी पावडर याची तयार झालेली आहे. आणि आता याच्यामध्ये हिरवी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा आपण याला मिक्सरमधून काढून घेऊयात. तर तुम्ही आता बघू शकता इथे तयार झालेली आहे आपली हिरवी चटणी. आता आपण इथे दही बनवायला घेऊयात. तर दही मी इथे एका भांड्यावर जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरच आपल्याला हे दही टाकून इथे व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला एक प्लेन असं टेक्स्चर येतं आणि दहीही पटकन घोटून होतं. नाहीतर असं जर तुम्ही घोटत बसलात तर त्याच्यामध्ये फार वेळ जाण्याची शक्यता असते. तर इथं टेक्स्चरही आपल्याला फाईन मिळतं. त्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे साखर घेतलेली आहे मी. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण आपल्याला साखर विरघळण्यासाठी तासभर झाकून तसंच ठेवायचं आहे. आता आपण वडे करायला घेऊयात. तर वड्यासाठी इथे जी डाळ आहे ती आता बारीक करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता डाळ ही व्यवस्थित फुललेली आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या चमच्याने मी इथे डाळ घेते आहे. कमीत कमी पाणी असलेली डाळ आपल्याला घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही बघितलं इथे जाळीदार चमचा आहे, तोच मी इथे वापरला आहे. त्यामुळे पाणी सगळं बाजूला निथळलं जातं आणि फक्त डाळ याच्यामध्ये येते. आणि आता याची व्यवस्थित फाईन पेस्ट मी करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता या कन्सिस्टन्सी प्रमाणे आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आहे. आता ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर याच प्रकारे मी राहिलेल्या डाळीची ही पेस्ट करून घेतलेली आहे आणि सगळी पेस्ट आता मी या भांड्यामध्ये काढून घेत आहे. आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे जर वडे जे आहेत ते व्यवस्थित फुलावे असे जर वाटत असतील तर त्यासाठी आपल्याला इथे छानपैकी बीट करावं लागतं. ह्याला एकाच डिरेक्शनमध्ये याला असं हलवायचं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि चमच्याने हे 5 मिनिटं आपल्याला व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे. आणि आता इथे तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये मी हात ओला करून घेतलेला आहे, त्यामुळे पीठ जे आहे ते आपल्या हाताला चिकटत नाही आणि छान गोलसर असे वडे आपले तेलामध्ये पडले जातात.
तर आधी साईडने आपल्याला वडे टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपण मध्यभागी वडा टाकायचा आहे. तर मध्यभागी उष्णता लवकर लागते, त्यामुळे शक्यतो शेवटी मध्यभागी वडे टाकायचे आहेत. त्यामुळे ते लवकर जळत नाहीत किंवा लवकर ते रंग पकडत नाही. तर आता चमच्याने ही वडे व्यवस्थित सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत. जास्त लालसर करायचे नाही आहेत. मध्यम आचेवर आपल्याला वडे तळायचे आहेत आणि जास्त लाल रंग करायचा नाही. थोडासा सोनेरी रंग आला की वडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर तुम्ही आता इथे बघू शकता, मी तुम्हाला मोडून दाखवते वडा. एकदम मऊ असं टेक्स्चर आलेलं आहे आणि जाळीही पडलेली आहे. तर आता हे वडे जे आहेत ते आता एका पाण्यामध्ये आपल्याला तासभर बुडवून ठेवायचे आहेत. त्यामुळे त्यातलं तेलकटपणाही निघून जातो आणि वडे जे आहेत ते अगदी कापसासारखे मऊ होतात. आता हे वडे सर्व करण्यासाठी तयार झालेले आहेत. आता हाताने हळुवारपणे या वड्यांमधले जे पाणी आहे ते आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. वडा मोडला नाही पाहिजे आपला. तर व्यवस्थित असं काढून घेतलेलं आहे पाणी आणि वडे आता आपण याच्यामध्ये सर्व करत आहोत डिशमध्ये. आणि त्याचबरोबर आता याच्यावर मस्तपैकी दाटसर दही जे आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर टाकायची आहे चिंचेची चटणी आणि चिंचेच्या चटणीनंतर आपल्याला हिरवीगार जी आपण चटणी बनवली होती ती हिरव्या रंगाची चटणीही याच्यावर टाकायची आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला याला गार्निशिंग करायचं आहे ते लाल भडक चटणीने. तर अशा प्रकारे आपली दही वड्याची डिश ही बनवून तयार झालेली आहे. सोबत आहेत 2 चटकदार चटण्या. आता इथे मी तुम्हाला वडा कट करून दाखवते. तुम्ही बघू शकता मऊ आणि जाळीदार टेक्स्चर असं वड्यांना या आलेलं आहे. तुम्ही बघू शकता मऊ जाळीदार टेक्स्चर आलेलं आहे वड्यांना. तर बघूनच तोंडाला पाणी सुटेल. तर कसे वाटले हे कापसासारखे मऊ सूत दही वडे आणि त्याचबरोबर या 2 चटपटीत चटण्या? तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा. पुन्हा भेटू एका अशाच चटपटीत आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.